पहिली रेसिपी पाहू, मटार कचोरी। मटार कचोरी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं। त्यात एक वाटी हिरवे ताजे मटार टाकून घेतले। हे मटार 2-3 मिनिटं ह्या तेलामध्ये परतून घेतले। त्यानंतर त्याच्यात एक हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला। सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण इथे करू शकतो। आता हे 1-2 मिनिटं परतून घेतलं। हे परतून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन याचं बारीक असं वाटण बनवून घेतलं। तर हे पहा, इथे वाटण तयार झालंय। आता ह्याच कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं। त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा बडीशेप टाकून घेतली। आता बडीशेप आणि जिरं आपल्याला या तेलात चांगलं मिक्स करून घ्यायचंय किंवा परतून घ्यायचंय। तर बडीशेप आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय, पाव चमचा मी गरम मसाला टाकून घेतलाय आणि हे सगळं चांगलं परतून घेतलंय। तुमच्याकडे जर जाड बुडाची कढई असेल तर तुम्ही ती कढई इथे वापरा। आता इथे मी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलंय आणि बेसन पीठ आता या तेलामध्ये चांगलं खरपूस असं भाजून घेतलंय। एक 2-3 मिनिटं मंद गॅसवरती हे बेसन पीठ भाजून घेतल्यानंतर त्यात मी थोडीशी आमचूर पावडर टाकून घेतली आहे, साधारण अर्धा चमचा, चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा छान एकजीव करून घेतलंय। आता आपण जे मटारचं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण याच्यात टाकून घ्यायचंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचंय। जोपर्यंत हे जे वाटण आहे हे व्यवस्थित शिजेल तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। ह्यातच थोडासा हिंग आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे। आमचूर पावडर आणि साखरेमुळे छान गोड आंबट चव ह्या कचोरीला येते। तर आता आपलं हे जे सारण आहे हे इथे तयार झालेलं आहे। आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थोडं थंड होऊ देऊ। सारण थंड होतंय तोपर्यंत एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतला। त्यात पाव चमचा किंवा चवीपुरता मीठ टाकून घेतलं, 2 चमचे तेल टाकून घेतलं, 2 टेबलस्पून एवढे हे तेल आहे किंवा मग पाव वाटी तुम्ही तेल टाकलं तरी चालेल। आता हे तेल ह्या पिठाला व्यवस्थित लावून घेतलं। हे पहा, मैद्याचं अशा पद्धतीने मूठ तयार व्हायला पाहिजे इतकं तेल आपल्याला याच्यात टाकायचंय, म्हणजेच मोहन टाकायचंय। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे पहा, मैद्याचा इथे मी असं सॉफ्ट डो तयार करून घेतलाय। खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। आता आपलं जे सारण होतं ते आता थंड झालेलं आहे। ह्या सारणाचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। त्यानंतर जो आपण मैद्याचा गोळा मळून घेतलेला होता त्यातला एक छोटा गोळा घेतला आणि त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली। आता ही पुरी लाटून झाल्यानंतर सारणाचा जो गोळा आहे तो ह्या पुरीमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर हे सगळं छान बंद करून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या गोळ्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। आता अगदी हलक्या हाताने आपल्याला याची कचोरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळ ही कचोरी करायची नाही, नाहीतर हे सारण बाहेर येण्याची शक्यता असते। तर आता कचोरी लाटून झालेली आहे। आता ती आपण तळून घेऊ। तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं। तेल मध्यम गरम झालं की त्यानंतर लाटून घेतलेली कचोरी या तेलात टाकायची। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे। आता कचोरी तळत असताना ती आपोआप अशी थोडीशी तेलात वरती येईल तिथपर्यंत एका बाजूने तळून घेतली। त्यानंतर आलटून पालटून छान दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवरतीच ही कचोरी तळून घ्यायची आहे। हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर मग कचोरी आतमध्ये कच्ची राहते। तर हे पहा, कचोरी इथे छान तळून झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या कचोऱ्या इथे तयार आहेत। आता दुसरा पदार्थ बघू, मटार पराठा। हा पराठा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलं। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ सुद्धा सॉफ्ट असं बनवून घ्यायचंय। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे पीठ मळून झालेलं आहे
आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घेऊ. आता सारण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक मोठी वाटी वाटाणे घेतले, म्हणजेच ताजे हिरवे मटार घेतले. हे मटार आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे. तर हे पहा, वाटण इथे तयार झालंय. आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं, त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं. आता 2-3 कढीपत्त्याची पानं ह्या पद्धतीने कुस्करून टाकून घ्यायचे. ही सुक्या कढीपत्त्याची पानं होती म्हणून कुस्करून टाकली. जर तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर बारीक चिरून टाकून घ्यायची. त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं छान परतून घेतलं. आपल्याला पराठ्यासाठी सारण बनवायचंय म्हणून इथे तेलाचा वापर कमी केलाय. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतला. हे परतून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेतलं. आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटाण्याचं वाटण याच्यात टाकून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. एक 2-3 मिनिटं मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती वाटण परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचंय. आता याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर एक झाकण ठेवून आपल्याला हे 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचंय. हे पहा, वाटाण्याचं जे हे वाटण आहे किंवा आपलं जे सारण आहे ते इथे तयार झालंय. आता सारण थंड होऊ देऊ. सारण थंड झाल्यानंतर आपण जे कणिक मळून घेतली होती त्याचे 2 छोटे छोटे गोळे घेतले आणि त्याच्यात छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण जे सारण बनवलं ते सारण 2-3 चमचे किंवा ह्या पुरींमध्ये मावेल एवढं भरायचं. त्यानंतर हाताने असं पसरून घ्यायचं, म्हणजे पुरीच्या सगळ्या बाजूला हे सारण लागेल. त्यानंतर दुसरी पुरी आपल्याला ह्या पुरीच्या वरून अशा पद्धतीने झाकून घ्यायची. कडेने हे सगळं व्यवस्थित बंद केलं जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आणि आता अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा हे पहा, तुम्ही बघू शकताय थोडासा जाडसर असा लाटून घेतला. पराठा लाटून झाल्यानंतर आपण हा भाजून घेऊ. तर भाजण्यासाठी तवा गरम झालाय, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही. आणि वरून पराठा टाकून घ्यायचा. आता हा पराठा आपल्याला मीडियम किंवा मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर याच्यावरती टाकू शकतात. तर असा मीडियम हाय फ्लेमवरती मी हा पराठा भाजून घेतलाय आणि आपला हा मटर पराठा इथे तयार झालेला आहे. मुलांचा डब्बा असो किंवा सकाळचा नाश्ता असो, हा पराठा तुम्ही जरूर बनवून बघा. खूप छान लागतो. दह्यासोबत सर्व करा. आता पुढची रेसिपी बघू, मटर पनीर. मटर पनीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले. कांदे आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. कांदे अशा पद्धतीने इथे परतून झालेले आहेत. आता याच्यात 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला. 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. हे सुद्धा आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनिटं छान परतून घ्यायचंय. हे परतून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून टाकून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो आता इथे छान शिजलेला आहे. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर आपण जे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती किंवा प्युरी बनवून घेतली होती ती ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची. आता हे सगळं छान एकजीव करायचं. तर आता साधारण 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती मी हे जे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी होती ही छान परतून घेतली आणि तुम्ही बघू शकताय याला खूप छान तेल सुटलंय. आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलं. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर इथे मी 1 मोठी वाटी वाटाणे घेतलेत, हिरवे मटार. हे मटार मी मिठाच्या पाण्यात थोडेसे उकडून घेतले. ह्या पद्धतीने 70% हे मटार शिजलेले आहेत
आणि आता हे मटार मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेत. मसाल्यात मटार टाकल्यानंतर छान एकजीव करून घेतलं. वरून थोडंसं पाणी टाकायचं, आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने. शक्यतो गरम पाण्याचा वापर करा. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. चवीपुरता मीठ टाकायचं आहे, पण लक्षात असू द्या मटार शिजवताना सुद्धा आपण त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, तर त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं. भाजी छान उकळू दिली. भाजी उकळल्यानंतर त्याच्यात आपल्याला पनीर टाकून घ्यायचे. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं होतं. हे पनीर आता ह्या भाजीमध्ये टाकायचं, छान एकजीव करायचं आणि त्यानंतर वरून थोडासा किचन किंग मसाला याच्यात टाकायचा किंवा पनीरचा जो मसाला असतो, पनीर सब्जी मसाला, तो आपण इथे टाकू शकतो. हा मसाला टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आणि आता मध्यम गॅसवरती ही भाजी 1-2 मिनिटं फक्त उकळून घ्यायची आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरायची. आता बघू मसाला मटर पुलाव. हा पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं, 1 तमालपत्र, 1 ते 2 लवंग, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याच्यात टाकून घेतल्या. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, थोडंसं हिंग. तिखटाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले. तर साधारण 2 कप एवढे हे तांदूळ आहेत. तांदूळ आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत. तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे, कारण हे तांदूळ 15 मिनिटं आधी आपण भिजत ठेवले होते. तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर, बटाटा, तोंडली, त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि 1 वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला. यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकतात. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर साधारण 2 कप तांदूळासाठी मी 2 ते 2.25 ग्लास एवढं पाणी वापरलं आहे. म्हणजे तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात मी इथे पातेल्यात बनवते, त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे. तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेमवरती 1 शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेमवरती तो कुकर 1 मिनिट फक्त गॅसवरती राहू द्या. तर हे पहा, मध्यम गॅसवरती साधारण 15 मिनिटं हा भात मी शिजवून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे. आता बघू मटारची सब्जी. तर ही मटार सब्जी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. तर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यात 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती. हे पहा, मध्यम गॅसवर हा कांदा मी इथे छान परतून घेतला आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा अगदी बारीक चिरून टाकून घेतला आहे. किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती डायरेक्ट इथे वापरली तरी चालेल. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात आता थोडासा हिंग टाकून घेतला, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं, 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला. त्याऐवजी गरम मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता हे मसाले या कांद्यासोबतच छान फ्राय करून घ्यायचे. तर मसाले छान फ्राय करून झालेत. आता याच्यात 1 मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतला. टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ असा शिजवून घ्यायचा आहे.
तर हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो चांगला शिजलेला आहे आणि अगदी छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत वाटाणे. इथे मी 1 वाटी हिरवे ताजे मटार घेतलेले आहेत. हे मटार या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर 2-3 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मटार परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे हे मटार छान परतले जातील. तर अशा पद्धतीने 2-3 मिनटं हे मटार मी चांगले परतून घेतले. यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं. मी इथे 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे सगळं छान एकजीव करायचं. झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 3-4 मिनटं शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजते तोपर्यंत एका तव्यावरती मी थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर पाव वाटी खोबऱ्याचा किस आहे. हा खोबऱ्याचा किस आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय सोनेरी रंगावरती मी हा खोबऱ्याचा किस भाजून घेते आणि हा खोबऱ्याचा जो किस आहे तो थोडासा खरपूस व्हायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे भाजून झाल्यानंतर मी एका पोळपाटावर काढून घेतला आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने तो मी वाटून घेते. तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं सुद्धा हा काढू शकता, पण खूप कमी क्वांटिटी होती त्यामुळे मिक्सरमधनं हे छान बारीक झालं नसतं, म्हणून मी अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे. आता हे वाटण आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. भाजीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे. त्यात हे खोबऱ्याचा जो किस होता त्याचं वाटण मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. आता फक्त 3-4 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची किंवा वाटाणे शिजतील इथपर्यंतच फक्त ही भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजली की त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे. तर मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या रेसिपीज कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.